नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे मुंबईच्या BKC ग्राउंड इथे, जिथे आपण बघणार आहोत टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षणामध्ये कशाप्रकारे केला जात आहे आणि काळानुसार आपल्याला अपडेट राहणं गरजेचंच आहे. इथे आल्यानंतर मला काही वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटल्या, ज्यातली एक गोष्ट म्हणजे शिक्षणामध्ये आता व्हिडिओ गेमही आलेला आहे. म्हणजे शिक्षण हे फक्त पुस्तकांपर्यंत सीमित न राहता त्याचा उपयोग आता तुम्ही गेममध्ये पण कसा करू शकता आणि त्याचा फायदा मुलांना कसा होणार आहे गेम थ्रू, हे मला इथे या स्टॉलवर बघायला भेटलं. बँक नावाच्या कंपनीने हे एक नवीन इन्व्हेन्शन केलंय, ज्यात वरती प्रोजेक्टर लावला जातो आणि खाली फक्त एक विनाइल शीट टाकलेली असते, ज्याच्यावर तुम्हाला प्रोजेक्टर सर्व काही दाखवतो. आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी जवळपास 15,000 गेम्स बनवलेले आहेत, जे 1ली ते 12वीच्या मुलांसाठी आहेत. त्यातला एक गेम ह्यांनी मला तिथे खेळून दाखवला, ज्यात आम्ही इंडियन मॅप हा टॉपिक सिलेक्ट केला आणि आम्ही ते दोघंच जण होतो, तर आम्ही 2 प्लेयर सिलेक्ट करून हा गेम स्टार्ट केला. याचा कंट्रोल हा पूर्णपणे पायानेच करायचा असतो आणि ह्यात विचारले जाणारे प्रश्न हे सर्व आपल्या एज्युकेशन रिलेटेडच होते. अशा प्रकारे हा गेम स्टार्ट झाला. ह्याच्यात एक मॅप होता. तुम्हाला कोणताही एक एरिया सिलेक्ट करायचा, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. जसं की इथे प्रश्न विचारला गेला होता, दिल्लीतले सगळ्यात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे? ज्याचं उत्तर होतं जवाहरलाल नेहरू स्टेडियम. याचं बरोबर उत्तर दिल्यामुळे तो एरिया त्यांचा झाला. नंतर मग सेकंड प्लेयर मग मी सिलेक्ट केले स्वतःला आणि मला प्रश्न विचारला गेला, पुढीलपैकी दिल्लीतली शासकीय बिल्डिंग कोणती आहे? ज्याचं आन्सर होतं पार्लमेंट हाऊस. त्यामुळे हा प्रश्न मी जिंकलो. तिसऱ्या प्रश्नात असे विचारण्यात आले की न्यू दिल्लीतून वाहणाऱ्या नदीचे नाव काय? ज्याचं उत्तर होते यमुना. त्यानंतर इथे एक मॅडम आल्या, त्यांनी मग माझी जागा घेतली, त्यांनी खेळायला सुरुवात केली. पुढच्या प्रश्नात विचारण्यात आले होते की न्यू दिल्ली ही भारताच्या कोणत्या भागात येते? दक्षिण, पश्चिम, उत्तर. ज्याचं आन्सर होतं उत्तर. अशा प्रकारे हा एरिया ह्या मॅडमनी जिंकला. तुम्ही जेवढा मोठा एरिया चूज करणार, तेवढी तुमच्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल वाढत जाणार. जसे की इथे प्रश्न विचारण्यात आला होता, दिल्लीमध्ये सुशिक्षित लोकांचे प्रमाण किती आहे? ज्याचं उत्तर होतं 88%. अशा प्रकारे ह्यांनी हा मोठा एरिया तर काबीज केला, पण जे समोरचे प्लेयर होते त्यांना पण हा एरिया पाहिजे होता. मग त्यांनी त्याच्यावर जाऊन पाय ठेवला आणि त्यांना मग एक प्रश्न विचारण्यात आला, जो थोडासा डिफिकल्ट असणार आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सेकंड नंबरला कोणत्या धर्माचे लोक आहेत? ज्याचं आन्सर यांनी जैनिझम दिलं, पण ते चुकीचं होतं. कारण की दिल्लीमध्ये हिंदूंनंतर मुस्लिमांची संख्या सर्वात जास्त आहे. अशा प्रकारे या गेममध्ये तुम्हाला एका पाठोपाठ वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, जे तुमच्या एज्युकेशन रिलेटेडच होते आणि शेवटी हा रिझल्ट दिला जातो. अक्षरशः हा गेम खेळताना मला स्वतःलाही भान नाही राहिले की मी स्वतः एक टीचर आहे. कारण की खरंच खूप सुंदर पद्धतीने ह्यांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे, ज्यानी मुलांना पुढे जाऊन शिक्षणामध्ये रस येईल. आणि शिकता शिकता जर तुम्हाला व्हिडिओ गेम खेळायला भेटत असेल, तर काय वाईट आहे? म्हणजे येणाऱ्या काळात हे मुलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं असा माझा अंदाज आहे. त्याच्यानंतर मी पुढे निघालो, वेगवेगळे स्टॉल्स बघत होतो आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी काय काय आल्यात, रोबोटिक्स वगैरे ह्या सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तसंच एका स्टॉलवर पोहोचलो, इथे काहीतरी मला वेगळं बघायला भेटलं, जिथे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर हे 3D ग्लासेस लावून दाखवण्यात येते, म्हणजेच फुल ऑन मूव्हीवाला फील. पुढे माझी नजर पडली या आकाश पाळण्यावर. हा आकाश पाळणा पूर्णपणे रोब्लॉक्सने बनवलेला होता आणि ह्या पूर्ण स्टॉलमध्ये रोबोटिक्सचा उपयोग आता शिक्षणामध्ये कशा प्रकारे केला जात आहे हे सांगण्यात आलं होतं. ते वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट ठेवले होते, जे पहिलीचे विद्यार्थीही बनवू शकतात. आता हे शिक्षण आहे रोबोटिक्सचं, हे आता खूप खूप साऱ्या शाळांमध्ये स्टार्ट करण्यात आलं आहे. असेच रोबोट बघताना माझी नजर पडली या मार्बल रनवर, ज्याच्यावर गोटी ही आपोआप पुढे पुढे जात होती. तर मी बोललो, चला जवळ जाऊन बघूया नक्की काय आहे याच्यामध्ये सिस्टम. इथे यांनी एक ट्रॅक बनवला होता आणि मध्ये एक ऑटोमॅटिक बेल्ट लावला होता, ज्याला मोटार अटॅच होती आणि तो बेल्ट पुढे पुढे सरकत होता आणि गोटीलाही पुढे घेऊन जात होता. त्यासोबत इथे एक क्रेनही बनवून ठेवलेली होती. आणि खरंच सांगू तर मित्रांनो, रोबोटिक्स ही काळाची गरज आहे आणि मुलांना जर लहानपणापासूनच हे नॉलेज भेटत असेल, तर खरंच खूप ही चांगली गोष्ट आहे मुलांसाठी. त्यासोबतच पुढे गेल्यानंतर मला हे काही स्टॉल भेटले, जिथे बेंच होते, बंक बेड होते, अशा वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. त्यासोबतच तुम्हाला तर माहिती आहे, आता आपला डिजिटल इंडिया बनत आहे, तर मोस्टली खूप ठिकाणी डिजिटल स्क्रीन यूज केली जाते शिकवण्यासाठी. आणि त्यासोबत पुढे गेल्यानंतर इथे ना गेमचा उपयोग अजून कशा प्रकारे केला जाऊ शकतो,
शिक्षणामध्ये ह्या स्टॉलवर ते सांगत होते. जसं की तुम्ही इथे बघू शकता, की काही लोकांनी डिजिटल स्क्रीन लावली होती आणि त्याच्यावरच हे बास्केटबॉल नाहीतर बॉलला फेकून मारणं असे वेगवेगळे गेम्स खेळत होते. पुढे गेल्यावर मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट बघायला भेटली, जिथे एका पिंजऱ्यामध्ये लटकता सरडा होता आणि अजून काही गोष्टी बनवून ठेवलेल्या होत्या. बॅटमॅन, दातांचे शेप्स, वेगवेगळ्या अशा गोष्टी इथे यांनी बनवून ठेवलेल्या होत्या. त्यासोबत इथे काही पार्ट्स बनवून ठेवलेले मशीनचे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर बघितलं, की एक रामांची मूर्ती होती. भगवान राम यांची मूर्ती बनवून ठेवलेली आणि या मशीनवर काही ना काहीतरी काम चालू होतं. मग थोडीशी एन्क्वायरी केल्यावर समजलं, की ह्या तर 3D प्रिंटिंगच्या मशीन्स होत्या आणि इथे कशाप्रकारे त्या वर्क होतात हे पण मला बघायला भेटलं. आणि त्याचाच एक नमुना म्हणून एक जवळच एक ब्लॉक पडला होता, जो आपल्या मानवी पेशी म्हणजेच आपण ज्याला सेल बोलतो, त्याचा डायग्राम होता आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा बनवलेला होता. अशा पद्धतीने जर मुलांना शिक्षण देण्यात आलं ना, तर मुलगा कधीच काही विसरणार नाही याची मी गॅरंटी देऊन सांगू शकतो. यांनी मला अजून काही डिझाइन दाखवले, जसे की ही डिझाइन पूर्णपणे लाकडावर बनवली गेली होती. इव्हन मेटल शीटवर पण आपण डिझाइन काढू शकतो, याचे पण काही यांनी नमुने मला दाखवले. त्यानंतर ही मशीन होती, ज्याच्यावर आपण मेटल प्रिंटिंग करू शकतो. यामध्ये मला फक्त एकच निगेटिव्ह वाटली गोष्ट, जी म्हणजे या प्रिंटिंगसाठी टाईम हा जास्त कन्झ्युम केला जातो. जसा की तो मानवी पेशीचा ब्लॉक बनवण्यासाठी तब्बल 6 तास गेले होते. त्यासोबतच ह्यांनी अजूनही काही एक्झाम्पल इथे बनवून ठेवले होते आणि त्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने बनवणारे 3D प्रिंटिंग म्हणजे हे जे माझ्यासमोर ठेवलेले ते होते आणि हे सर्व प्रिंटिंग तुम्ही फक्त एका पेननी करू शकता. याची माहिती मला या सरांनी दिली. ते सेम मटेरियल टाकायचं आणि नॉर्मल आपलं सारखा अडॅप्टर असतो त्याला टाकून ते स्वतः तुम्ही प्रिंट करू शकता. ओके. मग हे काय आहे हे हा ऍक्च्युली? तर आपण ग्लास असतो ना काचेचा, हा हा त्याच्यावरती आपण हे ड्रॉइंग केलं. ओके, म्हणजे काचेच्या हा, ग्लासवर केलं. आणि ते ग्लास काढून टाकलं हा. म्हणजे सेम ग्लास सारखा झाला तो. हा गॉगल आहे, हा हा गॉगल याच्यात केला. ओके पार्ट बाय पार्ट प्रिपेअर केलं. पहिला हा, नंतर हा, नंतर हा, आणि त्यानंतर परत तिघांना जॉईन जॉईंट केलेलं. सेम ओके. मटेरियल फक्त त्याला फिरून टाकायचं तर ऑटोमॅटिक. आणि याच्यामध्ये आपण काय हे फिलामेंट टाकतो याच्यामध्ये? हा फिलामेंट मल्टी कलर्स येतात, जेवढा कलर पाहिजे तेवढा अवेलेबल. आणि साधारण पेनची कॉस्ट किती जाते? पेन 800 रुपये. 800 रुपये. स्टार्टिंग फ्रॉम 800. ओके. अतिशय कमी किमतीत लहान मुलांना क्रिएटिव्ह बनवण्यासाठी हा खरंच खूप चांगला मार्ग मला तरी वाटला. हा यांचा स्टॉल होता. जर तुम्हाला कधी कोणाला मागवायचा असेल हा पेन, ते पण 800 रुपयात, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ज्याचं नाव होतं वूल 3D. कुठलीही स्पॉन्सरशिप नाही आहे, जस्ट मला मला आवडलं म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करत आहे. पुढच्या स्टॉलवर वेगवेगळी बक्षिसं ठेवली होती, जी तुम्हाला स्पोर्ट्स डेच्या दिवशी शाळेतर्फे दिली जातात. त्यासोबतच काही युनिफॉर्मचे पण स्टॉल होते. नंतर अजून इथे एक रोबोटिक्सचा स्टॉल होता आणि पुढे मला एक अशी कंपनी दिसली, ज्याचं नाव बाप AI कंपनी होतं. त्यांचे प्रॉडक्ट काय होतं हे तर मला नाही माहिती, पण नाव नक्कीच अट्रॅक्टिव्ह होतं. अशा प्रकारे माहिती घेता मी शेवटी पोहोचलो एका अवॉर्ड शोमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्या पूर्ण भारतातील बेस्ट स्कूलला वेगवेगळ्या कॅटेगरीत अवॉर्ड देण्यात येणार होते. इथे जाऊन अजून छान वाटले, जेव्हा आपल्या पुण्यातील खराडी येथील स्कूलला बेस्ट स्कूलचा अवॉर्ड भेटला. इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल खराडी. प्रिन्सिपल अरुणा मॅमसोबत बोलल्यानंतर समजलं की त्यांना हा अवॉर्ड का भेटला, कारण की त्या स्वभावाने खूप कोमल आणि मनमिळाऊ होत्या. त्यासोबत त्यांच्या असोसिएट टीचर ह्या पण स्वभावाने छान होत्या. अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचं नॉलेज घेता नवीन व्यक्तीशी ओळख झाली. हा एज्युकेशनल ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.